डोंबिवली विभागातील खंबालपाडा क्रिकेट संघाला. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. महापौर चषक चॅलेंज स्पोर्ट्स च्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर आणि सलामीची जोडी मैदानावरती खंबालपाडा संघाची आली आहे. मागचा जो सामना खंबालपाडा संघाने जिंकला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जीतू शेलार आणि त्याच्या जोडीनं मिलिंद सलामी लाला. गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर प्रियांशी स्टुडिओ मध्ये आमच्या सोबत जॉईन होत असताना वेलकम सर. एका बाजूला कॅप्टन सचिन भोईर, दुसऱ्या बाजूला जीतू शेलार. म्हटलं जातं ना, थोडा आंसू है थोडी हसी है, गम है तो कल है खुशी. असंच एक क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रियांशी स्टुडिओ मध्ये आम्ही वेलकम करतोय हरीश पांड्या सरांचं. खूप खूप धन्यवाद प्रियांची स्टुडिओ. पहिला बॉल जीतू शेलार होते स्ट्रायकर एंडला. सिंगल ऑन द मार्क SSCC खंबालपाडा. SSCC खंबालपाडा आणि पॉवर शेलार दोन्ही संघांनी आपला मागील सामना चांगल्या रीतीने जिंकून आता इथे प्रवेश मिळवला आहे आणि म्हणून जेव्हा दोन तुल्य बळाने समसमान संघ असतात तेव्हा सामना चांगला बघायला मिळेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अतिशय सुंदर गोलंदाजी होती. पहिला बॉल जीतू शेलारला शांत ठेवलं. दुसऱ्या बॉल वरती बॅट्समन मिलिंद समोर हा निर्धाव बॉल आणि पहिल्या बॉल पासून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पॉवर शेलारला आशा पाटील स्टँड मधून मिळतोय. एक रिदम आहे ज्या पद्धतीने तो धावतो आणि अजून एक चांगला फुलर लाईनचा चेंडू होता. एक रिदम मध्ये धावतोय तो आणि बायच्या रूपाने ही धाव मिळते. चांगली सुरुवात पॉवर शेलार या संघाकडून या सामन्यामध्ये. सिंगल डबल्स नक्कीच आता कुठेतरी गरजेचे असतील, कारण सुरुवातीला थोडासा दबाव खंबालपाडावरती. 3 चेंडूमध्ये 2 धावा जीतू शेलार स्ट्रायकर एंडला. स्विच हिटचा प्रयत्न होता जीतू शेलारचा आणि हा चेंडू देखील जातो निर्धाव. अतिशय चांगला लय इथे सापडला. बॉलर प्रशांत परदेसी आणि हे त्याचं होम ग्राउंड आहे, कारण हा देखील चॅलेंज स्पोर्ट्स क्लब साठी खेळतो आणि या मैदानावरती नेहमीच त्यानं केलेला सराव एक चांगला फायदा करून देईल पॉवर शेलार संघाला. चांगली बॉलिंग होती आहे, वेग प्रचंड आहे, शॉर्ट रनअप आहे सर, मात्र तरी देखील गती अतिशय चांगली जनरेट करतो आणि पहिल्या बॉल पासून फुल्लर लेन खोलवर टप्प्याचे चेंडू टाकलोय आणि ती लेन त्यानं सोडली नाही आतापर्यंत. नाही, चांगली यष्ट्यांच्या एका बाजूने चेंडू करणं ही एक कला असते आणि ती आत्मसात करण्यासाठी कसून सराव, स्वयंशिस्त आणि क्रिकेटवरचा विलक्षण प्रेम लागतो. आता चेंडू आणि फेकून दिलाय. त्या चेंडूला रेंज रोवर शॉट म्हणावं लागेल. महापौर चषकाला सलामी देत शेलारचा वार आणि चेंडू सीमारेषा बाहेर. आपण म्हणतो ना, सोनार की एक लोहार की और जीतू शेलार की. सिक्सर आला प्रेझेंटेशन बॉक्सच्या अगदी वरून आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. आफ्टर 1 ओव्हर टीमची टोटल 8 धावा. एकही गडी गमावला नाहीये खंबालपाडा संघानं. थोडासा दबाव नक्कीच झाला होता. जीतू शेलार वरती 2 बॉल त्यांना निर्धाव खेळणे, मग ते ताकद ठेवतो कमबॅक करण्याची आणि षटकार त्यांना मारला प्रशांत परदेशी समोर. सर्वात महत्वाचं म्हणजे क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे. 5 चेंडू चांगले टाकल्यानंतर जर एक स्वैर चेंडू टाकला तर फलंदाजाला संधी असते सामन्यामध्ये परत यायची आणि तेच काय केलं जितेश शेलार यांनी. मागील सामन्याचा सामनावीर आहे, त्याचं स्ट्रोक सिलेक्शन बघण्यासारखं होतं. त्यांनी एकदा उलटी बॅट फिरवली आणि त्याला समजलं की उलटी बॅट फिरवून चालणार नाही. क्रिकेटचं तंत्र, क्रिकेटचं मंत्र आणि बॅट जी आहे, मी तलवार सारखे सपासप वार सुद्धा करू शकतो आणि तोच वार त्यांनी खेचला आणि आपल्या संघासाठी पहिला षटकार नोंदवला. प्लेइंग 11 स्कॉट तुमच्या समोर. खंबालपाडा टीमची लिस्ट तुम्ही पाहू शकाल. भरपूर आक्रमक फलंदाज टीमकडे आणि आता पॉवर शेलार
सचिन भाऊच्या नेतृत्वाखाली टीम खेळती आणि बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर शेलार गावाच्या क्रिकेट जगताची ओळख दिनू भोईर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. हा देखील एक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला. एक चांगली गोलंदाजी करून आणि एक अनुभवी खेळाडू आहे. पहिलाच बॉल त्याचं स्वागत केलंय स्विचिटच्या फटक्यानं. फिल्डर आहे डीप मध्ये, एका सेक्शन मध्ये बॉल उचलून आकाश फेक करेल तो पण एक सिंगल मिळते. आणि दिनेश भोईर सर एक असा खेळाडू आहे तुमच्या माहितीसाठी, ग्रामीण मध्ये देखील तो एका सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला आणि सिटी क्रिकेटमध्ये देखील त्यानं मॅन ऑफ द मॅच घेतली आहे. म्हणजे कॉन्फिडंट लेवल या खेळाडूचा देखील भरपूर हाय असेल. दिनेश भोईर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. जीतू शेलासाठी फुल लेन समोर लॉंग ऑनच्या दिशेनं फिल्डर की मस्तक पे दस्तक आणि चेंडू सीमा रेषा बाहेर. सर स्टँड मध्ये स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर. ईश्वर दत्त टायमिंग दोन्ही षटकार जे मारलेत, एक रेंज रोवरच्या दिशेने आणि एक सरळ षटकार, असे जेव्हा ईश्वर दत्त टायमिंग असते त्यावेळेला असे फटके बघण्यासाठी सुद्धा मजा असते. मग ते तुम्ही मैदानामध्ये याचे देई याचे डोळा बघा किंवा युट्यूबवर बघा. फॅन्टास्टिक शॉट. पाहिजे दिनेश भोईरकडे आता उत्तर काय असेल या षटकाराचं. अजून एक यावी देखील टायमिंग चांगल्या रेंज रोवर झोन मध्ये रेंज रोवर सिक्सर फ्रॉम जीतू शेलार. हा पिंच हिटर बॅट्समन आहे आणि सध्या हल्ला बॉल करतोय दिनू भोईर वरती दुसरा. आणि सलगचे 3 षटकार जीतू शेलारच्या बॅट मधून आलेत आणि 11वा फलंदाज ठरलाय ज्यानं सलग 3 षटकार या महापौर चषकामध्ये खेळलेत. धावा येईल. फलंदाजी ही रिक्षा ड्रायव्हिंग सारखी आहे. तुम्ही नाक्यावर येऊन उभे राहिलात तर शेरी रिक्षा तरी एक भाडं भेटेल, नाही तर मोठं भाडं तरी भेटेल, पण त्यासाठी स्टँडवर असणं महत्वाचं आहे. तसंच जितेश शेलारला माहीत आहे पहिल्या षटकामध्ये प्रशांत परदेशी समोर 2-3 चेंडू तो व्यवस्थित खेळू शकला नव्हता, परंतु स्वतःवर विश्वास होता. मी खेळपट्टीवर उभा राहणार, जर स्वैर चेंडू आला मी त्याला मैदानाच्या बाहेर पाठवणार. आणि ज्या पद्धतीने आता तो फलंदाजी करतोय, आता चेंडू बदलला जाणार आहे, तर ही महत्वाची बाब आहे. आणि ज्या पद्धतीने जितेश शेलारनी आपली फलंदाजीमध्ये चुणूक दाखवली आहे ते बघून नक्की जर खंबालपाडा आणि पूर्ण डोंबिवली कल्याण परिसरातील खेळाडू जर बघत असतील तर नक्की त्यांना अभिमान वाटेल की आमच्या परिसराने जीतू शेलार सारखा खेळाडू दिला. आणि ते पण त्याने जे षटकार मारले ते दिनू भोईर सारखा एका अनुभवी गोलंदाजासमोर मारलेले आहेत, हे विसरून चालणार नाही. अगदी बरोबर. कल्याण डोंबिवली क्रिकेट मधलं एक मोठं नाव आहे जितेश शेलार. भरपूर मोठा फॅन फॉलोविंग देखील या खेळाडूचा आहे आणि तो काय हे सध्या भिवंडीमध्ये तो दाखवत असताना एक दमदार बॅटिंग करतोय. आणि खरं तर याच खेळासाठी खंबालपाड्याला जाणलं जातं. स्वर्गीय शिवाजी शेलार त्यांनी देखील अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं जे आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्याच नावानं स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती 11 खंबालपाडा खेळतोय. याच गावाच्या माध्यमातून प्रशांत उर्फ बाळासारखा एक मोठा क्रिकेटर आपण पाहिला आणि त्यानंतर तो वारसा आहे ना साई शेलार, जीतू शेलार, विकी शेलार खंबालपाडा गावाचा आपल्या खांद्यावरती घेऊन नेहमीच विजयाचे अटके पार झेंडे रोवले जातात. आणि खरं तर षटकार आणि चौकार आक्रमकता हीच अनेक वर्ष कल्याण डोंबिवलीमध्ये खंबालपाडा क्रिकेटची ओळख राहिली आहे. 5 चेंडूमध्ये 19 धावांवर खेळतोय जीतू शेलार आणि 3 चेंडूमध्ये 1 धावांवर खेळतोय मिलिंद. म्हणजे काहीसं आत्ताचं चित्र मला असं वाटतंय बॉलिवूड मधलं एखादं पिक्चर जिथे अमिताभ बच्चन आणि शशी कपूर दोघे ऍक्टिंग करतायत आणि अमिताभ तापलाय अँग्री यंग मॅन जीतू शेलार आणि मिलिंद सध्या शशी कपूर आहे. चांगली बॅटिंग होत असताना 21 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये 8 होत्या, या षटकामध्ये 2 षटकार, एक सिंगल, 3 बॉल मध्ये 13. थोडासा दबाव दिनू भोईर वरती. गती कमी केली, टप्पा थोडासा मागे ठेवला. लॉंग ऑन ला झाली चूक आणि बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा फलकावरती नोंदवल्या जातील. क्षेत्ररक्षण मध्ये असा गचाळपणा चालणार नाही, कारण स्पर्धा खेळत आहात आणि 4 धावा खर्च जास्त झालेत. हाफ ट्रॅकर चेंडू होता, मात्र आवाक्याचा खूप बाहेर असल्या कारणाने पंचांनी वाईड घोषित केलाय. धावसंख्या पोहोचते 26 वर बिनबाद. चांगली फलंदाजी होतीये त्याच्यामुळे थोडासा दबाव देखील आता जाणवतं गोलंदाजावरती.
तीन मोठे फटके या षटकामध्ये आतापर्यंत जितू शेलारनं खेळलेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्विच हिटचा प्रयत्न, फुल टॉस बॉल होता त्याच्यामुळे टायमिंग व्यवस्थित झालं नाही, कारण गती जास्त दिली होती दिनू भोईरना मागच्या काही चेंडूच्या तुलनेमध्ये. एक धाव मिळते एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते 27 धावा. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्रायकर एंडला सलामीला आलेला फलंदाज मिलिंद आता आपल्याला पाहायला मिळेल. स्विच हिटचा 2 वेळा प्रयत्न केला जितू शेलारनं. व्हाईट बॉलचा इशारा अंपाच्या माध्यमातून. अगदी खराब चेंडू होता त्याच्यामुळे दंडित केलं गेलं गोलंदाजाला. एका धावेनं धावफलक पुढे सरकत आहे, धावफलक जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 28 धावा धावफलकावर. 5 षटकांची मॅच आहे. वराल देवी स्पोर्ट्स ताडाळी आणि जय बजरंग गोरसाई या 2 संघांमध्ये पुढील सामना आहे आणि दोन्ही संघनायकांनी टॉस बॉक्सच्या इथे उपस्थित राहण्याची कृपा करावी. धन्यवाद. इथे फटका अतिशय सुंदर आहे. फाईन लेगला फोल्डर नाहीये, शफल झाले, ऑफ स्टंपला येऊन हुक केला बॉल आणि फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 16च्या सरासरीनं 32 धावा, एकही गडी न गमावता खंबालपाडा. धावसंख्या 32. बिनगडीबाद पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा आणि जो मिलिंद समईतला वातीसारखा तेवत होता तो आता सल्फर डायऑक्साईड सारखा पेटलाय त्या हुक शॉटमुळे आणि 32 धावा 2 षटकांमध्ये ठेवत SSCC खंबालपाडा डोंबिवली या संघाने जबरदस्त सलामी दिली आहे या सामन्यामध्ये. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 32 धावा, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. त्याच्या 3 षटकांमध्ये या मॅच मध्ये काय घडेल नक्कीच आपण ऐकूयात हरीश पांड्या सरांना. आकाश यांचा नवीन षटकातील पहिला चेंडू क्लोज टू द बॉडी, पुल केला त्या चेंडूला. गोकुळ नगरच्या बिल्डिंग कंपाऊंड मध्ये जातोय चेंडू. गगनभेदी षटकार. जितू शेलार म्हणजे बॉलिवूड मधले जितेंद्र म्हणजे जितू द जम्पिंग जॅक आणि इथे षटकार मारणार जितू हा तुम्ही विसरू शकणार नाही. 9 चेंडू 30 धावांवर जितू शेलार. आताचा ग्राउंड शॉट त्यांनी दाखवलाय, जमिनी लगत मारलेला फटका आणि फलंदाजी मधलं आपलं तंत्र काय असते ते दाखवून देतोय. मी आकाशाला गवसणी घालू शकतो आणि मी जमिनी लगत सुद्धा खेळू शकतो. धावसंख्या 39. या षटकामध्ये 7 धावा आतापर्यंत आलेत. आकाश वारगडे, आशा पाटील नॉर्थ स्टँड कडून गोलंदाजी. उजव्या हाताने ओव्हर द विकेट यष्टनच्या जवळ येऊन मारा केला होता. आता हा चेंडूला खेळले ते स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावा अगदी आरामात निघतायत आणि गोलंदाजी वर आता नक्की भर टाकावं लागणार आहे, कारण पहिला बळी अजूनही मिळवला नाहीये तो पॉवर शेलर संघाने. अर्थात दुसऱ्या डावामध्ये त्यांचे फलंदाज आहे ते सुद्धा फलंदाजी करतील, परंतु कुठेतरी ही धावसंख्येला नियंत्रण मध्ये ठेवणं गरजेचं असणार आहे. 40 बिनबाद तृतीय षटक. आपण बघत आहात महापौर चषक 2021 चॅलेंज क्रिकेट ग्राउंड गोकुळनगर भिवंडी इथे ही स्पर्धा खेळली जाते. अतिशय चांगला चेंडू, यालाच म्हणतात लेग कटर. असे चेंडू अपेक्षित आहेत पूर्ण शेलार गावाला, पूर्ण भिवंडीकरांना, कारण शेवटी जरी 2 ग्रामीणचे संघ असले तरी जो मोठा सामना आहे तो मात्र भिवंडी विरुद्ध डोंबिवली रंगतोय. क्रीज मध्ये डीप जाऊन खेळलेला हा फटका आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. काय जबरदस्त. आणि याच बरोबर फलंदाज बाद होतोय. ओमकार, काय म्हणशील या विकेट बद्दल? विकेट कुठेतरी सॅक्रिफाईस केली असं देखील म्हणावं लागेल, कारण अजूनही या संघातील सगळ्यात आक्रमक खेळाडू साई शेलार सैन्य मैदानाच्या आतमध्ये बाकी होता. आणि पाहू शकतो आपण जितू शेलार
आणि नक्कीच कॉल मात्र चांगला झाला दोघांमध्ये, अन्यथा जितूच्या विकेटला देखील कुठेतरी धोका होता सर. जर तो क्विक आला असता क्रॉस होण्याआधी तर कदाचित जितूला देखील मैदान सोडावं लागलं असतं. मात्र आता साई शेलार आला मैदानाच्या आतमध्ये आणि 10PLच्या मैदानावरती शारजा इंटरनॅशनल स्टेडियमच्या बाहेर सिक्सर मारणारा हा खेळाडू आहे साई शेलार. तर 5 चेंडूमध्ये 6 धावा काढत बाद झालाय आणि पहिल्या गडीसाठी 41 धावांची मौल्यवान भागीदारी. मात्र सचिनचा जो थ्रो होता, मानलं पाहिजे सचिनचं सुद्धा हे होम ग्राउंड आहे, मात्र होम ग्राउंड विसरून खेळ कुठलाही असो, मैदान कुठलंही असो, मी क्षेत्र व्यूहमध्ये जिथे उभा आहे तिथून माझं काम आहे चेंडू माझ्याकडे ठेवायचा नाहीये, मी स्ट्रायकर एंडला किंवा नॉन स्ट्रायकर एंडला चेंडू पोचवायचा आहे. जे त्याने केलं आणि यष्टीरक्षकाने बाकीचं काम चोखपणे बजावलं आणि पहिला गडी बाद झाला मिलिंद. आता मोठा फटका, उलटा पुलटा शॉट. जितू शेलारने आतापर्यंत 3दा हा फटका खेळायचा प्रयत्न केला आणि 3ही वेळा त्याला धावा मिळाले नाहीयेत जास्त. ह्या वेळेला 1 मिळाला, एखाद वेळेला तो डॉट बॉल होता, निर्धाव चेंडू होता. तर 18 धावा आलेत मागील षटकामध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42, 1 गडी बाद. पॉवर शेलारनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं होतं. आता साई शेलार तुम्ही बघत आहात 2 बॅट आपल्या हातात घेऊन ते रिहर्सल करतायत. किरण पवार हा सुद्धा एक असा खेळाडू आहे जो फलंदाजीसाठी येतो तेव्हा 2 बॅट आपल्या हातात घेतो आणि तो असा फिरवत असतो, जसे पैलवान आखाड्यामध्ये फिरवत असतात. त्याचं मागचं कारण कदाचित असं असावं की जास्त वेट तुम्ही उचलण्याची एक ट्राय करत असता आणि जेव्हा चेंडू तुमच्या बॅटवर येतो तेव्हा थोडंसं हलकं वाटतंय. तर हे दाखवून देत आहेत किरण पवार आणि आता साई शेलार यांना सुद्धा मी बघितलं. असे काही खेळाडू असतात जे आपल्या स्टाईल, अशी स्टाईल असते त्यांची, जेणेकरून ते नेहमी लक्षात राहतात. आणि साई शेलार आता नॉन स्ट्रायकर एंडला आहे. ओमकार पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात जर बघायला गेलो तर 24 धावा आणि आता 42, 1 गडी बाद. काय म्हणशील? सुरुवात अतिशय सुंदर केली आहे, कारण जितू शेलार 13 चेंडू 32 वरती खेळतोय. 14ची सरासरीने ती देखील दुपारच्या सत्रामध्ये या मैदानावरती बनवणं म्हणजे नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये संघ खंबालपाडा. आता 2 षटकामध्ये 55च्या आतमध्ये कसं रोखलं जाईल, विकेट्स कशा लवकर मिळतील, हा प्रयत्न पॉवर शेलारला सर नक्कीच करावा लागेल. दोन्ही पॉवरफुल स्ट्रायकर आहेत आणि नवीन षटक घेऊन येतोय हरिकेश सिंग. हरिकेश लुजनर चेंडू होता आणि अगदी चेंडू केल्यानंतर तो गुडघ्यावर वाकला सुद्धा होता. कुठेतरी डिलिव्हरी स्ट्राईड होती, तिथे त्याचा पाय व्यवस्थित लँड झाला नव्हता. चेंडूची ग्रीप, तुमचा जो रनअप असतो तो, प्री डिलिव्हरी स्ट्राईड, डिलिव्हरी स्ट्राईड आणि फॉलो थ्रू, या 5 गोष्टी महत्वाच्या असतात गोलंदाजासाठी. चांगला चेंडू होता, मात्र या वेळेला अगदी आडव्या बॅटनी खेळून 1 धाव पूर्ण करतोय जितेश शेलार. मैदानामध्ये आता तुम्ही बघत आहात शेलार अँड शेलार, धावांचे धावूक आणि किरकोळ व्यापारी एवढे धावा काढतात, डोंबिवली परिसरामध्ये असो व डोंबिवलीच्या बाहेर असो. धावसंख्या झाली आता 44, 1 गडी बाद. एका बाजूला सर शेलार फॅमिली आहे तर दुसऱ्या बाजूला पॉवर शेलार आहे. तर नक्कीच एक चांगला सामना बघायला मिळणार आहे दुसऱ्या डावात सुद्धा. चेंडूच्या गतीने यावेळेला मोहात पाडलं होतं साई शेलार यांना. निर्धाव धावा येणं देखील सर तितकंच गरजेचं आहे, कारण समोर संघ खेळतो पॉवर शेलार. या संघानं 60 धावा देखील बनवल्या होत्या पृथ्वी 11 दारावे सारख्या एक बलाढ्य टीमच्या विरुद्ध. म्हणजे नक्कीच धाव्यांचा शोध कुठेतरी सातत्यानं सुरू आहे खंबालपाडा टीमच्या बॅट्समनचा. अजून एक चांगला चेंडू, परफेक्ट लेग कटर होता, मधल्या अष्टीवर टप्पा खाऊन चेंडू बाहेर निघाला. चेंडूला वळवणं, चेंडूला फिरवणं हे खूप महत्वाचं असते आणि हरिकेश जास्त वेगाने चेंडू करत नाहीये, ही महत्वाची बाब आहे. आणि आकाश वारगडे लवकर त्याच्यासोबत जाऊन काहीतरी बोलतोय, त्याला कानमंत्र देतोय. आणि हरिकेशने 2 चांगले चेंडू टाकत पॉवर शेलारच्या चेहऱ्यावर हसू आणलंय.
आताचा मोठा फटका बघा, हाय अँड हँडसम लांब लचक षटकार साई शेलार यांच्या बॅट मधून. हेच क्रिकेट आहे या टीमचं. 1 2 3 4 किती चेंडू डॉट होते, दबाव कधीच नसतो. फक्त मोठे फटके खेळणं आणि आक्रमकतेनं समोरच्या टीमवरती दबाव टाकणं ही खंबालपाटाची ओळख आहे. आता भरपूर चांगली बॉलिंग केली होती. साई शेलारला 2 चेंडू निर्धाव टाकले होते आणि नंतर तिसरा बॉलवरती षटकार आला आणि साई शेलारचं अकाउंट ओपन झालाय सिक्सरनं. तर धावसंख्या झाली आहे 50 आणि फलंदाजी होत आहे झकास. आताचा मिस टाइम केलेला फटका आणि चांगलं अनुमान आणि झेल घेतल्यानंतर त्या चेंडूला तो चुंबन देतोय. ही सुद्धा एक वेगळी स्टाईल आहे आणि बाद होऊन परततोय साई शेलार. प्राइज विकेट होती आणि एखादी मूल्यवान वस्तू आपल्याला मिळाली की आपण ज्या प्रकारे आनंद साजरा करून त्या गोष्टीला चुंबन करतो, तशाच प्रकारे या बॉलला किस केली तिथे मी म्हणेल फिल्डरनं. कारण साई शेलारची विकेट त्यांच्यासाठी अगदी महत्वाची होती. कुठेतरी डावाला खिंडार सर हरिकृष्ण पाडली आहे. एक सिक्सर जरी त्याच्यासमोर आला तरी इकॉनॉमिकल बॉलिंग देखील त्यांना करून एक विकेट साई शेलारची महत्वाची होती ती त्यांना मिळवली या मॅचमध्ये. 50 धावा 2 गडी बाद. पहिला गडी बाद झाला होता 41 वर, दुसरा 50 वर. यातल्या भरपूर काही गोष्टी फुटबॉल मधून सुद्धा येत आहेत. स्पेनचा एक खेळाडू होता राहुल, 7 नंबरचं टी शर्ट घालायचा आणि राहुल भरपूर वेळा मैदानामध्ये गोल झाला की त्याच्या हातात एक अंगठी असायची आणि त्या अंगठीला तो किस करायचा. तर एक सुंदर दृश्य चॅलेंज मैदानाचं तुम्ही बघत आहात. मागे तुम्ही सर्व माउंटेन्स पर्वत बघत आहात आणि इथे चॅलेंजचं एक विहंगम दृश्य. आज या स्पर्धेचा 9वा दिवस. मागच्या रविवारी या स्पर्धेला सुरुवात झाली. 52 बाद. हरिकेश सज्ज होत आहे. नवीन फलंदाज उतरतोय आशुतोष. आशुतोष एक सामनावीर जिंकून आलाय. आवाक्याचा खूप बाहेर. हरिकेश लेंथ चांगली दाखवते परंतु लाईन मध्ये जे तो बदल आणतोय तिथे कुठेतरी संघाचं नुकसान होतंय. धावसंख्या पुढे सरकते आता 51. 2 गडी बाद. 4 धावा वाईटच्या रूपाने, 1 लेग बाय आणि 1 बायच्या रूपाने आपण बघितले. निर्धाव चेंडू आणि षटकाची सांगता होते. षटक संपले ते एकूण 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 51. 2 गडी बाद आणि हे सर्वात चांगलं षटक म्हणावं लागेल कारण पहिल्या षटकात 8 धावा आल्या होत्या आणि मागील षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. देखिए, जिस तरह से हम पहले दिन से कह रहे हैं कि पहले दिन से हमने 10% ऑडियंस को चैलेंज क्रिकेट ग्राउंड में एंट्री दी है. 10% ऑडियंस ही आएंगी जो कैपेसिटी है चैलेंज क्रिकेट ग्राउंड की. जिस तरह पहले दिन से हम दे रहे हैं एंट्री, उसमें भी आपको मास्क लगाना जरूरी है. साथ ही साथ आपको सोशल डिस्टेंसिंग में बैठना है. 10% के बाद ये देखिए पूरा साउथ स्टैंड लगभग खाली नजर आ रहा है. ये आप अपने टीवी मॉनिटर पे देख सकते हैं और यही सहयोग हमें करें. 10% ऑडियंस मैदान में आएंगी तो गेट लगा दिए जाएंगे. ये चैलेंज ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है. बैक टू क्रिकेट. आकाश वारकडे नवीन षटकाला सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूला 1 धाव घेतली जाते. धावसंख्या झाली 52. 2 गडी बाद. जितेश शेलार आघाडीला आलाय आणि 5चे 5 षटक तो नाबाद राहून आपल्या संघाला एक सुस्थितीत नेऊन परततोय की काय याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे खंबालपाडाच्या कॅम्पमध्ये. पुढील चेंडू फुलटॉस होता. मिडविकेटच्या दिशेने खेळत 1 धाव पूर्ण करतोय जितेश शेलार. कुठल्याही परिस्थितीत निर्धाव चेंडू खेळायचा नाहीये. जितेश शेलारकडे जी फलंदाजीची ताकद आहे, कुठलाही फटका त्याला अप्राप्य आहे असं वाटत नाहीये. त्यांनी मैदानाच्या दोन्ही बाजूला चांगले फटके मारायचा प्रयत्न केलेला आहे. फुलटॉस चेंडू आणि बेसबॉल हिट. परत एकदा गोकुळ नगरच्या बिल्डिंगच्या गच्चीवर जाऊन चेंडू आढळतोय आणि हा मोठा फटका. 6 धावा.
संधी होती बॅट्समॅनला आणि त्या संधीचं पुरेपूर सोनं करत असताना जणू काही डगआउटमधनं सेट होऊन आलाय बॅट्समन आशुतोष चव्हाण आणि त्याच्या बॅटमधून हा धमाका षटकार. आशुतोषने या षटकारामुळे संघाला नेलंय 59 वर आणि फुलटॉस चेंडूला मैदानाच्या बाहेर कसं पाठवायचं त्याचं जणू काय प्रात्यक्षिकच दाखवलंय. आताच्या चेंडू हुक करायचा प्रयत्न, मात्र चेंडू तिथे फिरलाय भवऱ्यासारखा आणि जातोय तो वाईडिश फाईनलेगच्या दिशेने. धावसंख्या पोहोचते 60 वर. आतापर्यंत 9 धावा या षटकामध्ये आकाश वारगडे यांनी दिलेल्या आहेत. 2 चेंडू अजून शिल्लक आहे आणि जर मोठा फटका आला तरी धावसंख्या 65 पर्यंत आपल्याला बघायला मिळेल. अगदी वेगळं स्टान्स आहे जिथे शेलार यांचं. यष्टीवेधक गोलंदाजी आणि आताचा मात्र आशुतोषला परतावं लागणार आहे. धावासाठी खूप उतावीळ झाला होता, मात्र जितेश शेलारने सांगितलं थोडं थांब आणि गडी बाद होतोय तो तृतीय. तिसरा धक्का 60 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि जितू शेलार जो सलामीला येऊन खेळतोय त्याला हा बॉल खेळायचा आहे हे त्यांना नक्कीच नुकत्या क्षणाला सांगितलंय. त्याच्या अंतिम बॉलवरती कोणता फटका दडलाय, काय रहस्य आहे, 1 2 3 4 5 6 कोणता आकडा या बॉलवरती लपला असेल की विकेट मिळेल इथे बॉलर आकाशला. तर नवीन फलंदाज आहे हरेश. या नावाचा उच्चार करत असताना कधी कधी मला पण अभिमान वाटतो, कारण माझं नाव पण तेच आहे म्हटल्यावर हरेश. आणि हरेश नॉन स्ट्रायकर एंडलाय, मात्र जितेश शेलार स्ट्राईकवर आहे. अतिशय चांगला चेंडू ऑफ स्टिकवर येणारा, मात्र धाव नक्की लेगबायच्या रूपाने काढतोय आणि जितेश शेलार नाबाद राहतोय आणि जबरदस्त फलंदाजी त्यांनी केली आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारी अशी नेत्र सुखद अनुभव देणारी फलंदाजी करत जितेश आणि हरेश हे परत येत आहेत आणि पूर्ण संघाकडून या चांगल्या फलंदाजीचं कौतुक केलं जाते आणि अभिनंदनाचा वर्षाव होतोय तो जितेश शेलारवर. आणि धावसंख्या झाली आहे ती 61, 3 गडी बाद. सामना जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे आणि 62 धावांचा पाठलाग करत असताना सामना कसा रंगेल हे आपण थोड्याच वेळात तुम्हाला सांगणार आहोत. मात्र तोवर जाऊया नाणेफेकसाठी. तिथे सज्ज आहेत अजय घरत. चांगल्या रेंज रोवर इथे फटका अतिशय सुंदर आहे. फायनलिंगला फोल्डर नाहीये. आताचा मोठा फटका बघा, हाय हँडसम. केलेला फटका आणि चांगलं अनुमान आणि झेल घेत. नमस्कार आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हायलाइट्स पाहत आहात चालू असलेल्या सामन्याची आणि पुढील सामन्याच्या टॉसकडे आपण वळत आहोत. 2 बलाढ्य संघांमधील ही लढत असणार आहे. टॉस केला जाणार आहे ॲडव्होकेट मयुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला वराळदेवी स्पोर्ट्स ताडाली संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग गोरसई ए संघ. टॉस एका बाजूला टी चॅलेंज स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला एच महापौर चषक 2021. गोरसई ए संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. महापौर चषक असा कॉल त्यांचा, परंतु चॅलेंज स्पोर्ट्स आलेला आहे. थँक्यू सो मच मयुरेशजी. टॉस ताडाळी संघाने जिंकलाय, काय निर्णय? फिल्डिंग. भाविक, पहिल्या मॅचमध्ये काय वाटतं, क्लिनिकल परफॉर्मन्स राहिला तुमच्या टीमचा की कुठेतरी काहीतरी बिघडलं होतं असं वाटतंय? हो, बॉलिंग थोडी टाईट पडायला पाहिजे होती, पण रन्स गेले. या मॅचमध्ये प्रथम फिल्डिंग करणार आहात, पहिल्या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग केली. किती स्कोर पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? समोर चांगली टीम आहे गोरसई आहे. 50च्या खाली. संघामध्ये काही चेंजेस नाही, सेम टीम आहे. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी. मयूर, तुमच्या टीममध्ये काही चेंजेस आहेत का?
चेंजेस वगैरे काय नसणार. जी टीम मागच्या मॅचमध्ये होती ती टीम इथेच आहे. लाईट वेट बॉलने स्पर्धा खेळवली जात आहे, म्हणजे काय किती दिवस त्यासाठी सराव केला तुम्ही? सराव बोलायला गेलं तर आम्ही जास्तीत जास्त टुर्नामेंट बाहेरच खेळलो आणि प्रॅक्टिससाठी आम्हाला टाईम नव्हता भेटत, तर आम्ही प्रॅक्टिससाठी पण खूप टाईम काढला. 7-8 दिवस आम्ही लाईट वेल बॉलमध्ये प्रॅक्टिस केली, तर त्याचा आम्हाला फायदा कुठेतरी होतो. भरपूर अपेक्षांचं ओझं घेऊन तुम्हाला खेळावं लागतं. गोरसई ए संघ म्हटला की ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही जाता तिथे तुम्हाला हॉट फेवरेट मानलं जातं, तर ह्या स्पर्धेमध्ये महापौर चषकमध्ये म्हणजेच भिवंडीचा वर्ल्ड कप समजला जातो, तर किती प्रेशर आहे आणि प्रेक्षकांसाठी काय बोलाल जे तुम्हाला सपोर्ट करतात? प्रेक्षकांसाठी बोलायला गेलं तर त्यांचा खूप सपोर्ट असतो आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत आहे, कारण की त्यांचा जर आशीर्वाद नसतं तर आम्ही इथपर्यंत नसतो. आणि खूप चांगलं वाटतं खेळायला, कारण की भिवंडीमध्ये बोलायला गेलं तर खूप मोठी स्पर्धा आहे. प्रथम बॅटिंग करायची आहे. शेवटचा प्रश्न, एखादं पर्टिक्युलर टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये? 60+ जाण्याचा प्रयत्न असतो. थँक्यू सो मच आमच्याशी बोलण्यासाठी. तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी. तर खूप मोठी मॅच येणाऱ्या काही 20 ते 25 मिनिटांमध्ये ही मॅच सुरू होणार आहे. टॉसमधून समाचार असा आहे की ताडाळ टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू प्रियांशी स्टुडिओ. खूप खूप धन्यवाद अजय घरत. 62 धावा करायचे आहेत आणि धावतं समालोचनाची संधी आमचे युवा समालोचक मित्र मनीष पाटील यांना भेटली आहे. तर मनीष, तुझं हार्दिक स्वागत आहे प्रियांशी स्टुडिओमध्ये आणि या डावाची सुरुवात करायला हरकत नाही आहे. नक्कीच 62 धावांचं जे आव्हान आहे ते पार करण्यासाठी जवळपास 12चा आस्क्रिएट खेळावा लागेल आणि शेलार संघाकडून मात्र प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद तुम्ही पहिल्या डावामध्ये ऐकला असेलच आणि दुसऱ्या डावामध्ये देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद तुम्हाला ऐकायला मिळेल. शेलार आणि डोंबिवली दोन वेगवेगळे तालुका आहेत आणि खूप वेगळा परिसर आहे. डोंबिवलीमध्ये देखील ग्रामीण क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जाते आणि भिवंडीमध्ये तुम्ही साक्षीदार आहातच की भिवंडीमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात क्रिकेट खेळलं जाते. आणि या दोन संघाच्या माध्यमातून लगेचच आपण हा दुसरा डाव स्टार्ट करणार आहोत. पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना SSCC कमालपाडा संघाने धावा जोडत 61 आणि 62 धावांचा आव्हान ठेवलंय आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज सचिन भोईर आणि आकाश वारगडे तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे. स्ट्राईक घेतोय तो म्हणजे सचिन, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल आशुतोष. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त हलक्याने कट केलंय, चेंडूमध्ये तो निघून जातोय, तो म्हणजे पॉइंट रिजन मध्ये एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते. बघा, सुरुवात थोडीशी संयमाने सावधानीने केली जाते. नाही, संथ सुरुवात आहे आणि गरजेचं आहे, कारण अजून सामना संपलेला नाहीये. खेळपट्टीचा मोजमाप घेऊन मैदानामध्ये प्रेक्षक जे आहेत ते बघतायत हा सामना, म्हणून चांगलं खेळणं गरजेचं आहे. यावेळेस रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न फसतोय. यावेळेस गल्लीला क्षेत्ररक्षक येऊन हा झेल स्वीकारला जातोय आणि पहिला महत्वपूर्ण धक्का बसतोय पॉवर शेलार संघाला. चुकीचा फटका. ज्यावेळी तुम्ही डाव खेळण्यासाठी येता आणि पहिला चेंडू तुम्ही उलटा सुलटा मारायचा प्रयत्न करताय, म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्ही वर्षभर उजव्या हाताने लिहिता आणि अचानक परीक्षेच्या दिवशी तुम्ही डाव्या हाताने लिहायला गेलात आणि तिथे तुमचं पेपर सुटलं. तर ह्या पद्धतीने खेळणं हे घातक असते आणि म्हणून क्रिकेटमध्ये एक म्हण आहे, संघासाठी खेळा, स्वतःसाठी नव्हे. तर हा जो फटका होता त्याची मला असं वाटतं गरज नव्हती आणि कुठेतरी एक चांगला झेल देऊन आता संघापरत दडपण हे आणलंय त्या फलंदाजाने. आणि हरीचे आकाश हा क्लासिकल बॅट्समन आहे, तो नेहमीच एक चांगली सुरुवात करून सक्षम असतोय, पण सुरुवातीलाच कुठेतरी आगळा फटका मारण्याचा प्रयत्न कुठेतरी अंगलट आलाय आणि संघाला संकटात टाकून गेलाय. कारण सचिन भोईरकडे तो क्लास आहे, त्याला फक्त साथीदाराची आवश्यकता होती आकाश सारख्या, पण आकाश सारखा साथीदार मात्र अर्ध्यावर सोडून गेल्यानंतर आता कुठेतरी सचिन भोईरवर सुद्धा दबाव येऊ शकेल. नवीन फलंदाज जाते तो म्हणजेच प्रशांत. स्ट्राईकवर प्रशांत असेल, नॉन स्ट्राईकला सचिन असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय आशुतोष. धावसंख्या झाली ते म्हणजेच एक धाव आणि गडी भाजला एक. पुढचा बॉल यावेळेस लिव्ही गेज लागतंय यष्ट्यांच्या मागे, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. चेंडू स्टॉप करेपर्यंत मात्र एक धाव वेगाने पळून पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली 2 धावा 1 गडी बाद. बघा, 61 धावा या जोडल्या होत्या पहिल्या डावामध्ये. 62चं टार्गेट केलंय आणि कुठेतरी आता आशुतोष या षटकावर अधिराज्य गाजवतोय. डावखुर फलंदाज प्रशांत आलाय आणि आल्यास मोठा हुकचा फटका मारायला प्रयत्न केला होता, परंतु बॅटला लागून चेंडू मागे शॉर्ट स्टॉपला हे थांबवलं गेलंय. मात्र उजवी डावी जोडी असल्या कारणाने आता कुठेतरी गोलंदाजाचा सुद्धा कस लागणार आहे असं मला वाटतंय.
चॅलेंज ग्राउंडवर प्रत्येक खेळाडूचा कस लागतो ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि आता मात्र या सामन्यामध्ये गोलंदाजाचा कस लागतोय आशुतोष गोलंदाजी मार्कवर. यावेळेस लो फुल टू स्टार्ट चेंडूला टर्न केलंय मिड विकेट रिजन मध्ये, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. फक्त एक धाव पूर्ण केली जाते, तितकीच चांगली फेकी देखील अनुभवायला मिळते आणि खूप चांगला घरचा अभ्यास करून आलाय SSCC खंबाळपाडा संघ. कारण एक जुना जाणता संघ आहे आणि अनुभवी खेळाडू देखील या संघामध्ये आहेत. आणि जर आपण पॉवर शेलरचा विचार केला तर मिक्स प्लेयर आपल्याला मिळतात, अनुभवी खेळाडू देखील आहेत आणि तितकंच चांगलं यंग टॅलेंट आपल्याला त्या शेलर संघामध्ये पाहायला मिळते. तर एक चांगली लढत होणार आहे, फक्त कुठेतरी वेळ घेतला जातोय. एका अचूक क्षणाची वाट बघितली जाते पॉवर शेलर संघाकडून. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच प्रशांत परदेशी. धावसंख्या झाली पॉवर शेलरची 1 गडी बाद 3. यावेळेस हुक करण्याचा पवित्रा केला होता, थोडं शफल झाले होते, यष्ट्यांच्या मागे जाऊन हा हुक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण तितकाच चांगला वेगाचा बॉलला पिचिंग देखील तितकीच चांगली आणि अनपेक्षित उसळ मिळाली होती आणि यष्टीरक्षक मात्र चांगल्या पोझिशनमध्ये. निर्धाव चेंडू हिटिंग द रिप केज अशा पद्धतीचा चेंडू होता. पुढचा बॉल. पुन्हा एकदा पिचिंग चांगली होती आणि त्यानंतर मात्र वेग देखील प्रचंड हाताळला जातोय. गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये आशुतोष मात्र चांगली सुरुवात मिळून देतोय खंबाळपाडा संघ आणि अशाच सुरुवातीची अपेक्षा होती कर्णधार खंबाळपाड्याच्या. कारण आतापर्यंत 1 षटक पूर्ण झालंय हरीश सर आणि धावसंख्या झाली 3 धावा 1 गडी बाद. अजूनही 59 धावांची गरज असेल आणि बॉल शिल्लक असतील 24. तर पहिल्या षटकावर मात्र कुठेतरी वचक बसवली आहे खंबाळपाडा संघाने या दुसऱ्या डावामध्ये. सर्वात महत्वाचं म्हणजे 3 चेंडू निर्धाव गेलेत, त्यात 1 निर्धाव चेंडूवर गडी बाद झालाय आणि इतर जे 3 चेंडू आहेत त्यात 1 धाव आली आहे. अवंतर धाव एकही दिली गेली नाही. आपण बघत आहात महापौर चषकचा महापौर व्ह्युअर्स गॅलरी, जिथे सर्व आमचे सिनियर कार्यकर्ते आणि आधारस्तंभ चॅलेंजचे तुम्ही बघत आहात. अगदी ॲडव्होकेट मयुरेश पाटील पासून ते अशोक पालांडे पासून ते सर्व जे इतर मंडळी आहे, अमोल पाटील याला तुम्ही बघत आहात, भूषण चाफेकर तिथे बसलेत आणि इतर सर्व मान्यवर, राजू ब्रॅटली, राजू आयडियल माझे खूप चांगले मित्र सुद्धा आहेत, ते सुद्धा सामन्याचा आनंद लुटतायत. तर प्रेक्षकांना सुद्धा नम्र विनंती आहे, फक्त 10% प्रेक्षकांना हजेरीची मुभा राहणार आहे आणि मास्क लावणं गरजेचं आहे. मास्क लावा, कोरोनाचा धोका टाळा. येस, डेफिनेटली कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी होत होता असं जाणवत होतं. त्यानंतर विलासदार साहेबांनी ही टुर्नामेंटचं पूर्णपैकी नियोजन केलं आणि त्यानंतर मात्र कुठेतरी पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना कुठेतरी या स्पर्धेला गालबोट लागू नये म्हणून वारंवार आम्ही सूचना करतो. यावेळेस मात्र खूप चांगली ट्राय पाहिला, चेंडू निघून जातो म्हणजे कव्हर रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार. दर्जेदार फटका, शॉर्ट आणि वाईट चेंडू होता. सचिन भोईर तो खूप उजवा आहे या क्षेत्रामध्ये, मागील सामन्याचा सामनावीर सुद्धा त्यांनी जिंकलं होतं आणि असा हा सचिन दाखवून देतोय की जसा बॅकफुटवर सचिन तेंडुलकर चौकार मारायचा तसा सचिन भोईर सुद्धा चौकार मारू शकतो. क्या बात आहे, खूप चांगली उपमा तुम्ही दिली. धावसंख्या झाली ते म्हणजे 1 गडी बाद 7 धावा. गोलंदाजी मार्कवर स्टार्ट करतोय तो म्हणजेच रितेश पंचांच्या डावीकडून. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कवसला क्षेत्ररक्षक आहे, स्टॉप केला जाईल, फक्त 1च धाव मिळते आणि या एका धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वर. पहिल्या गडी लवकर बाद झाल्यानंतर आता दोन्ही फलंदाज यांनी जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. दोन्ही तरुण फलंदाज आहेत आणि दोन्ही चॅलेंज कडून शहरी क्रिकेट हे सुद्धा खेळत आहेत आणि या मैदानाचा प्रत्येक कानाकोपऱ्याची त्यांना माहिती आहे. म्हणून हे दोघांनी जर चांगली भागीदारी उभी केली तर नक्की शेलार संघ हा सामना जिंकू शकतो. येस, 22 बॉलमध्ये अजूनही 54 धावांची गरज आहे. टार्गेट हे मोठं आहे आणि टार्गेट पार करताना मात्र आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळूकडे मैदानाच्या समतल मैदानाला गुदगुल्या करत हा शॉट पाहायला मिळाला. दरम्यान धोकादायक असू शकला असता, धावचीचा धोका होता, कलेक्शन कुठेतरी चुकलंय आणि 1च धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचेल ती म्हणजेच 9 वर. 9 धावा 1 गडी बाद. दुपारची वेळ आहे, जेवणाची वेळ आहे आणि चॅलेंजमध्ये काम करत असताना आम्हा कार्यकर्ते म्हणा, कॉमेंटेटर म्हणा, स्कोरर म्हणा, आमच्यासाठी जेवण पुरवणारे फेमस केटररचे विशाल यांचे आम्ही आभारी आहोत, ज्यांनी हे जेवण पुरवलंय. विशाल, वी आर प्राऊड ऑफ यू. आणि जेवणची पॅकेट दिल्यानंतर टेस्ट कसा आहे हा सुद्धा तो विचारत असतो, हे महत्वाचं आहे. त्यासाठी ऑडियन्स पोल ठेवावा लागेल. पुढचा बॉल.
पुन्हा एकदा फॉलो केलं गेलं होतं. पॉइंट कव्हर रिजन मध्ये हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र उजव्या एसटीच्या नियंत्रण रेषेच्या बाहेरून हा बॉल ट्रॅव्हल केला जातोय म्हणून पंचांच्या माध्यमातून निरीक्षण परीक्षण केल्यानंतर वाईट बॉल घोषित केला झालाय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 10 धावा. दुहेरी आकड्यात प्रवेश केलाय. अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. 52 धावांची गरज. 21 बॉल 52 धावांची गरज आहे. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय नितीश. यावेळेस शफल झाले होते, ऑन साइडला हवेत खेळला आहे. यावेळेस लॉंग लेग सीमारेषा ओलांडतोय आणि हा येतोय या डावातला पहिला षटकार. हॉट शॉट. जबरदस्त दर्जेदार असा हुक शॉट. एकेकाळी भारताचं वर्चस्व असायचं. हुक शॉट म्हणायचं झालं की टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचे मोहिंदर अमरनाथ आणि सुरिंदर अमरनाथ यांची आठवण येते. 70 आणि 80च्या दशकात त्यांच्या नावाचे आणि हुक शॉटचे आजही वारेमाप कौतुक केलं जाते. असा दर्जेदार फटका. 16 धावा. नितीश पुढचा बॉल. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पूल केलंय आणि चेंडू उतरतोय तो म्हणजे मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बघा रे सर, ज्या षटकारांची गरज होती, आस्किंग रेट मोठा वाढत चालला होता. पहिल्या षटकात वाटलं होतं कुठेतरी सावधानीने खेळलं जाते, पण आता कुठेतरी गिअर चेंज करण्याची गरज होती आणि अचूक वेळी हा गिअर चेंज केला आणि हे 2 षटकार मात्र कुठेतरी चांगल्या धावसंख्येकडे घेऊन गेलेत. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि असा चेंडू सचिनला जर चॅलेंजच्या मैदानावर टाकलं तर तो प्रॅक्टिसमध्ये सुद्धा षटकार मारतो आणि मॅचमध्ये सुद्धा षटकार मारतो. हे त्याने दाखवून दिलंय. तर सचिन आला रे, आता अशी चिन्ह निर्माण होत आहेत. 19 धावांवर खेळतोय सचिन भोईर. एक हाती किल्ला लढवते, सिंहासारखा खेळतोय. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 22 झाले आणि ज्या धावगतीने खेळण्याची गरज होती त्या धावगतीने खेळलं जाते. सिस्टमॅटिक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या नियंत्रण रेषेच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतो आणि जसं वाईड चौकार षटकार येतो, प्रेक्षकांचा मात्र उदंड प्रतिसाद मिळतोय. कुठेतरी SSCC खंबाळपाडा हा संघ कुठेतरी गाडी त्यांची रुळावरनं खाली आलेली दिसते आणि शिस्तीनं गोलंदाजी करणं हे अति महत्वाचं ठरणार आहे पुढील षटकांमध्ये. धावसंख्या 23. पुढचा बॉल हाताळण्यासाठी नितेश सज्ज होतोय. यावेळेस मात्र छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला उजव्या यष्टीच्या नियंत्रण रेषेच्या बाहेर जाणारा चेंडू होता, पण यावेळेस मात्र चेंडू स्टॉप केला जाईल. तोवर 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या षटकाची होते समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 1 गडी बाद 24 धावा. सचिन खेळतो वैयक्तिक 20 धावांवर आणि त्याला चांगली साथ देतो प्रशांत, जो खेळतो वैयक्तिक 2 धावांवर आणि 18 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजे 38 धावांची. बहुत अच्छा इक्वेशन. देखिए 2 इनिंग्स को अगर हम कंपेयर करें, पहली पारी में 2 ओवर के बाद स्कोर 24 था, कोई विकेट नहीं गिरा था. दूसरी पारी में 2 ओवर के बाद स्कोर है 24, 1 विकेट गिरा है. तो ये बिल्कुल पीछा जो चल रहा है वो इंच टू इंच, यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर चल रहा है. 18 गेंदों में 38 रन की दरकार है. प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील संभ्रम आहे की नक्की कुठला संघ जिंकेल, कारण दोन्ही संघ जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय आणि चॅलेंजची ही मात्र कुठेतरी यशच आहे, कारण जवळपास 9 दिवसांपासून वेगवेगळे संघ आले. जवळपास 100हून जास्त संघ या स्पर्धेच्या दरम्यान खेळणार आहेत 4 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आणि प्रत्येक संघाला विजयाची इच्छा का आहे, कारण चॅलेंज मध्ये जिंकलो म्हणजे पूर्ण जग जिंकलं असं आपण म्हणू शकतोय. बघा, मुंबईचा वडापाव व्यवसाय, लोणावळ्याची चिक्की आणि भिवंडीचं चॅलेंज ग्राउंड. नक्कीच तुम्ही बरोबर म्हणालात. काही गोष्टी ज्या असतात ते शुद्धतेच्या निकषावर म्हणजे त्याची चर्चा न केलेली बरी. म्हणजे अगदी तुम्ही जसं मुंबईचा वडापाव म्हणालात तसं कोल्हापूरचं मिसळ म्हणा, वारडातला ठेचा म्हणा, हे खूप शुद्ध असतंय. आणि 52 कशी सोनं. तर जर आपले मराठमोळे लग्न असले की आपण वामनहरी पेठेकडे जातो आणि लग्नासाठी सोनं घेऊन येतो, तसं 52 कशी सोनं या सामन्यामध्ये फलंदाजीत शुद्धतेने बघायला मिळणार आहे. 24 धावा 1 गडी बाद. पुढचा षटकार आणण्यासाठी आशिष वैयक्तिक दुसरं षटक घेऊन होतोय. यावेळेस स्लॉट मध्ये होता, पत्रक्षक आहे, चूक होते फलंदाजाकडून आणि मात्र दुसरा हातरा बसतोय पॉवर शेलार संघाला. देखिए पहली बॉल थी और पहली बॉल पर बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे सचिन भोईर. ये जरूरी भी था. 18 बॉल में 38 चाहिए
सबसे बड़ी बात है कि फर्क केवल 20 का है, यानी कि 3 कमजोर गेंदे और काम हो जाता। लेकिन पहली बॉल पर मैं नए गेंदबाज को सेटल नहीं होने दूंगा, उसके सामने मैं पहले ही बॉल पर फिनिश करूंगा, ये जुनून हो सकता है, अकलमंदी नहीं। और वहां पर एक आसान कैच दे दिया। बघा भिवंडी क्रिकेटमध्ये आपण नेहमीच मी खेळाडूंशी चर्चा करत असतो हरीशची, आणि त्यांचं फक्त एकच गणित असते, एक चौकार किंवा षटकार. म्हणजे समजा जरा 30 धावांची गरज असेल तर आपल्याला फक्त 5 षटकार खेचायचे, हे गणित काही काही खेळाडूंच्या मनामध्ये असते. आणि नेहमीच आपण पाहिले आक्रमकतेच्या बळावर ते आपल्या संघाला विजय मिळवून देत असतात, पण कधी कधी आक्रमकता आपल्या संघासाठी मात्र कुठेतरी निराशाजनक कामगिरी देऊन जाते. आणि आता सचिन बाद झाल्यानंतर कुठेतरी पॉवर शेलर संघ निराशाजनक अवस्थेत जाणवतोय. साई शेलार यांनी झेल घेतला, आणि खरंच साई शेलार या क्षेत्ररक्षका माध्यमातून सचिनला परत जाण्याचा इशाराच केला गेला असं जाणवते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 गडी बाद 24 धावा. पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आशुतोष आणि SSCC खंबाळपाडा. नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच स्ट्राईक एंडला जयेश. फुल टॉस होता, व्यवस्थित कनेक्ट करता आला आणि या चेंडू निघून जातोय तो म्हणजेच डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. दरम्यान फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 25 वर. शुरुआत बहुत अच्छी की है अपनी पारी में जयेश ने, लेकिन इस बात को भूलना नहीं होगा कि मिडिल ऑर्डर में अब उनको सपोर्ट करना है प्रशांत को, और एट द सेम टाइम जो रिक्वायर्ड रन रेट है वो भी बढ़ता जा रहा है. और ऐसे में सूझबूझ भरी पारी के साथ स्ट्रोक सिलेक्शन ये बहुत मायने रखेगा पॉवर शेलर टीम के लिए. बघा सर, सचिन जो सेट बॅट्समन होता तो बाद झालाय म्हणून कुठेतरी आता उतरता कळा लागले असं वाटते, पण अजूनही मिडल ऑर्डर स्ट्रॉंग आहे. पॉवर शेलरचा थोडा वेळ घेतील पण नक्कीच कमबॅक करतील. पुढचा बॉल यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहे, शॉट फाईन लेगला, आणि यावेळेस मात्र झेल स्वीकारला जातोय आणि तिसरा हादरा बसतोय. मी म्हणालो होतो की सचिन बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी आत्मविश्वासाची कमतरता जाणवली येणाऱ्या फलंदाजामुळे. आपण रिप्लेमध्ये पाहू शकताय यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न झाला, व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेता आला आणि एजला लागलाय, खूप चांगला झेल स्वीकारलाय शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये. आणि तिसरा हादरा धाव संख्या आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 25. देखिए उनका कद छोटा है और उनको जो गेंद की गई थी वो ऑलमोस्ट उनके चेस्ट हाइट तक आती हुई, और जो हुक शॉट है उसमें जो आपकी बाहें हैं उसमें ताकत का होना ज़रूरी है, और बॉडी बैलेंस आपका वजन ट्रांसफ़र करते हुए जो हुक शॉट लगाना चाहिए था वो नहीं था, और उसका खामियाजा भुगतना पड़ा और फाइन लेग पर कैच आउट के रूप में विकेट गिरा. गिरने वाले तीनों ही विकेटें जो है ये आशुतोष को मिली है, ये खास बात रही है SSCC खंबालपाड़ा डोंबिवली की. SSCC खूप चांगली गोलंदाजी आणि तितकंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, कारण गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली तर गोलंदाज देखील तितकाच आत्मविश्वासाने षटक हाताळ असतो. यावेळेस मात्र वेगाने बीट करण्याचा प्रयत्न, पण मात्र दिशेवरचं नियंत्रण भरकटलंय. पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण. धावसंख्या 1 ने पुढे जाईल ते म्हणजे 26 वर. 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे मिस्टर विजय सर आणि मिस्टर हातीम सर. पुढचा बॉल यावेळेस शरीरावर आदळलाय, जरूर अपील केली जाते, मात्र पंच तटस्थ आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित संपर्क होत नाहीये बॅट्स आणि बॉलचा. दरम्यान मात्र डॉट बॉलची हाताळणी केली जाते गोलंदाज आशिष कडून. आशुतोषने हरीश सर हे षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे, कारण या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या आहेत. नहीं, बिल्कुल स्टंप टू स्टंप बॉलिंग चल रही है. एक आध वाइड बॉल जरूर किया है, लेकिन अनुशासन है. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू स्टॉप करेल, तोवर 1 धाव कंप्लीट केली जाते. कुठेतरी आता वेळ घेतला जातोय फलंदाजाकडून धावा बनवण्यासाठी, कुठेतरी आटोकाट प्रयत्न केला जातोय, पण तितकीच दर्जेदार गोलंदाजी होते, कारण प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळेपण पाहायला मिळते. पिचिंग वेगळी होते, कधी कधी वळण मिळते आणि कधी कधी वेगामध्ये देखील परिवर्तन करताना पाहायला मिळालंय आपल्याला आशुतोषला, आणि कुठेतरी परिपक्वता आहे आशुतोषची. अंग्रेजी में क्रिकेट में एक मुहावरा है, यू मे नॉट प्ले एव्हरी बॉल बट एव्हरी बॉल डेफिनेटली नीड्स अ जजमेंट. म्हणजे तुम्ही चेंडू खेळा किंवा सोडून द्या, त्यासाठी जे जजमेंट आहे ते महत्त्वाचं आहे. आणि इथे कुठेतरी मला असं वाटतं की जो ॲडव्हान्टेज जो आक्रमक पवित्र जितेश शेलारनी घेतला, जितेश शेलार सुद्धा उलटा पुलटा मारायला गेला, 2दा तो यशस्वी ठरला नाही, परंतु त्यांनी जेव्हा स्ट्रेट बॅटने फटके मारले ते फटके त्यांनी मैदानाच्या बाहेर चेंडूला फेकला. म्हणजे अशा प्रकारचे फटके जे बघायला मिळायला पाहिजे होते ते अजूनपर्यंत आले नाही आहे. मात्र उर्वरित चेंडू जे आहे त्यात आपल्याला तसे फटके बघायला मिळतील अशी अपेक्षा शेलारवासी करत आहेत.
म्हणजे प्रॉमिसिंग आणि प्रोडक्टिव्ह फक्त अजूनपर्यंत आले नाही या शेलार संघासाठी, कारण प्रोडक्टिव्ह यायलाच पाहिजेत. कारण आता कुठेतरी आस्किंग रेट देखील हळूहळू वाढत चाललंय प्रत्येक बॉल नंतर, कारण आशुतोष मात्र दर्जेदार गोलंदाजी करतोय. आणि आता मात्र गरज आहे ती म्हणजेच 34. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर आशुतोष. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. टीप मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत बॉल अडवेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. बघा हरीश सर, आपण मोबाईल जेव्हा विकत घेतो, मोबाईलमध्ये आपण कॅमेरा चेक करतो, रॅम चेक करतो, मेमरी चेक करतो, या सगळ्या आपल्याला स्पेसिफिकेशन हवे असतात. पण क्रिकेट खेळताना फक्त एकच फटका का? आपण ऑफ साईडला खेळू शकता, आपण कट शॉट खेळू शकता, आपण लॉफ्ट करू शकता. पण आपण पाहिलं या तिसऱ्या षटकामध्ये वारंवार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि आशुतोष कुठेतरी फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतोय. नहीं, बिल्कुल ये सही है, क्योंकि जो एक कंप्लीट बैट्समैन होता है वो फ्रंट फुट पर, बैक फुट पर, कट, पुल, ड्राइव, हुक, स्ट्रेट ड्राइव, लेट कट, स्वीप, ये कई तरह के फटके हैं जो खेलने का कौशल्य ये पैदा करना पड़ता है. अगर आपके पास वैरायटी है तो दुनिया आपको याद रखेगी, और वो वैरायटी जो है वो स्ट्रोक प्ले में देखने मिलनी चाहिए थी. देखिए सबसे बड़ा फर्क क्या है, पहली पारी में 3 ओवर के बाद स्कोर था 42, 1 विकेट के नुकसान पर, जिसके जवाब में आशुतोष के पिछले ओवर में महज 4 रन आए और 2 विकेटें गिरी है, और अब आखिरी 12 गेंदें बची हैं और 34 रनों की दरकार. 12 बॉल 34ची गरज. साई शेलार गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस होता. हाऊ डिड यू मिस दॅट बॉल? एक गोल्डन अपॉर्च्युनिटी होती मोठा फटका खेचण्याची, मात्र ही अपॉर्च्युनिटी मिस करतोय. आणि हरीश सर, मी वारंवार म्हणतो की अपॉर्च्युनिटी नेव्हर कम्स अगेन अँड अगेन. यू हॅव टू ग्रॅब एव्हरी अपॉर्च्युनिटी. आणि या वेळेस फक्त एकच धाव काढतले. धावसंख्या 29 झाले. पहिला बॉल हाताळला गेलाय साई शेलारच्या माध्यमातून. जबरदस्त सुरुवात होते या चौथ्या षटकाची साई शेलार पंचांच्या उजवीकडून. यावेळेस ब्लॉकआउट डिलिव्हरी होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. 2 फलंदाज एकाच एंडला आहेत. एका फलंदाजाला परतावं लागेल आणि धावचीच्या स्वरूपात विकेट डाऊन. देखिए इस तरह की जल्दबाजी जो है ये नुकसानदेह है. टेनिस क्रिकेट में कई बार ऐसा हुआ है कि आखिरी 6 गेंदों में 20, 22, 25 रन बने हैं. सबसे बड़ी बात है कि स्ट्रोक खेलते समय या कॉलिंग देते समय ध्यान रखना चाहिए, और वो कॉलिंग बराबर नहीं थी. स्ट्राइक लेने के लिए उतावले हो रहे थे नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज, और वहीं पर स्ट्राइकर एंड के बल्लेबाज के पास और कोई अवकाश नहीं था कि अपना विकेट दे दे. पुढचा बॉल साईचा राईट आर्म राउंड टू विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. अपील केली जाते लेग बिफोर विकेटची, मात्र अपील पिटाळली जाईल. एक धाव ही लेग बाईची ऍड केली जाईल. सर म्हणतात ना इंग्लिशमध्ये, फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. यावेळेस मात्र धाव घेताना तुमचा एकमेकांचा विश्वास अटळ पाहिजे. पण यावेळेस मात्र कुठेतरी कॉलिंगमध्ये मिस्टेक झाली, कॉन्व्हर्सेशनमध्ये मिस्टेक झाली आणि कॉम्बिनेशन चुकलं. त्यामुळेच मात्र धावच्या स्वरूपात या अगोदरचा गडी बाद झालाय. दरम्यान धावसंख्या झाले ती म्हणजेच एकूण 30 धावा झालेल्या आहेत. धावफलकावर आपण पाहू शकताय. खूप चांगलं शिस्तबद्ध असं हे लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीजचं, आणि खूप चांगली शिस्तबद्ध अशी टुर्नामेंट मेयर कप 2021. पुन्हा एकदा ऑन साइडला गुडघ्यावरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. जवळपास लॉक करण्याचा अंदाज पाहायला मिळालाय आणि यावेळेस पंचाच्या माध्यमातून बाईची खूण, एक धाव बाईची ऍड केली जाईल. धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल 31 वर. बघा साई वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या शैलीने, वेगवेगळ्या ढबीने गोलंदाजी करतोय, पण मात्र प्रामुख्याने तो खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळतोय, जेणेकरून कुठेतरी फलंदाजी करताना त्रास होतोय फलंदाजाला. धावसंख्या झाले 4 गडी बाद, 31 धावा. यावेळेस मात्र शॉट अँड पुल चेंडू निघून जातोय, तर म्हणजेच मिड विकेट सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बिल्कुल हाफ ट्रैकर बॉल थी, न्योता दिया था पुल शॉट खेलने का, और ये जाकर सीधा बगल की बिल्डिंग के कंपाउंड में गिरी, और वहां पर शायद अगर छोटे बच्चे खेल रहे होंगे तो उनको भी आती हुई गेंद को देखकर मजा मिला होगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 37 पर, अभी भी 25 की दरकार. 25 धावांची गरज आहे. कुठेतरी आता या फटक्याने कुठेतरी धावा जोडण्याचा विश्वास दाखवलाय. 7 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल असेल चौथ्या षटकातला. पुन्हा एकदा यॉर्कर लाईन हाताळला गेला होता. पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकतोय सुद्धा. दरम्यान ही एक धाव काढली जाते.
बाईची हे एकदा वाईट केली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोचेल ती म्हणजेच 38 या आकड्यावर. आणि आता पुन्हा एकदा एक क्रुशियल मोमेंट आलेली आहे. सर, मी एक सामना पाहिला होता ज्यामध्ये 20 पेक्षा जास्त धावा देखील चेस डाऊन झाल्या होत्या. वाघबीची मॅच होती असं मला वाटते. तर या मैदानावर या 24 धावा देखील चेस होऊ शकतात जर तुमच्याकडे आत्मविश्वास आणि तुमच्याकडे फटक्यांची वेगवेगळ्या पद्धती असतील तर. सबसे उसके लिए आखिरी ओवर में 25 का इक्वेशन आने ही क्यों देना है? 6 बॉल 12, 6 बॉल 15 का इक्वेशन लाओ और आराम से उसको चेस करो. यहाँ जो गिरने वाले विकेट है उसके डॉट बॉल भी महंगे पड़ रहे हैं पावर शेलार टीम को. और जहाँ तक सवाल, यस आपने सही बताया, अभी आसिफ रंगरेज बता रहे थे कि वाघबीड़ ने आखिरी ओवर में 25 रन चेस किए और विजय की यशोगाथा लिखी. तो यस, ये जरूरी है कि हो सकता है. कई बार ऐसा होता है आखिरी 2 बॉल में 12 चाहिए, हो जाता है. आखिरी बॉल में 4-5 चाहिए, 6 लग जाते हैं. जरूरत है एक ऐसे इक्वेशन में आप टीम को लाएं जहां से आप उसको चेस कर पाए. और इसीलिए हमेशा टीमों को एक ही चीज ध्यान में रखना है कि मंजिल मिले ना मिले ये अलग बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. वो कोशिश यहाँ पर थोड़ी नहीं नजर आ रही है. तुम्ही खूप चांगलं वक्तव्य केलं की तुम्ही ही सिच्युएशन येऊनच का दिली. तुम्ही जर सुरुवातीलाच ज्या आस्करीने तुम्हाला खेळायचं होतं त्याच आस्करीने खेळत गेले असते तर कदाचित सिच्युएशन या विपरीत असू शकली असती. पण आता वेळ आली आहे. मात्र तुम्हाला आता नदीची खोली मोजायची असेल तर नदीमध्ये उडी घ्यावी लागेल आणि आता मात्र 6 बॉलमध्ये 24 धावा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या फटक्यांची निवड करावीच लागेल. गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज धनाजी. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच नयन, जो खेळतो वैयक्तिक 8 धावांवर. आणि विजयने अजूनपर्यंत खातं खोललं नाहीये. 6 बॉल 24 धावांची गरज. आता मात्र क्रुशियल मोमेंट. काही क्षणातच तुम्हाला माहित पडेल की या सामन्यामध्ये विजेता कोण ठरतोय आणि आपला वैयक्तिक 3रा विजय कोण नोंदवतोय. गोलंदाजी मार्कवर धनाजी पंचाच्या उजवीकडून स्टार्ट करतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल नयन. पहिलाच बॉल मात्र हवेत खेळलाय, खूप काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल घेतोय आणि विकेट डाऊन होतोय पॉवर शेलर संघाचा. काऊ कॉर्नरला खूप चांगला झेल घेतला गेलाय आणि आता मात्र समान कालांतराने विकेट डाऊन होत आहेत. त्यामुळेच कुठेतरी आता उतरती काळ लागले पॉवर शेलर संघाच्या डावाला. नहीं, उन्होंने कोशिश अच्छी की थी, लेकिन जो जगह चुनी थी, कई बार हम देख रहे हैं कि चैलेंज का पैविलियन कहिए या फिर स्ट्रेट 6 कहिए, महापौर व्यूअर्स गैलरी है, यहाँ पर 6 लगाने के लिए ताकत का इस्तेमाल चाहिए. और जो फ्लैट 6 है वो स्ट्रेट डाउन द ग्राउंड लगाना बहुत मुश्किल होता है, लेकिन पुल पे हुक पे जो 6 है वो शायद लग भी पाएगा. मेरे ख्याल से एक बड़ा विकेट यहाँ पर मिल चुका है खंबालपाड़ा को. पुढचा बॉल यावेळेस मात्र जाऊ दिल्या बॉलला, कारण त्याला माहित होतं की नियंत्रण रेषा ओलांडणारा बॉल आहे. पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल 39 या आकड्यावर आणि अजूनही 23 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच 5 बॉल 23 धावांची गरज. कुठेतरी सामना समान अवस्थेत आलेला आहे. कुठेतरी एक मोठा फटका सामन्याची रंगत वाढवू शकेल. पुन्हा एकदा बॉलात जाऊ दिलंय. त्याच चेंडूची पुनरावृत्ती होते. पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. वारंवार वाईड हाताळले जातात. कुठेतरी वेगळा प्रयास असेल गोलंदाजाला. कुठेतरी बॅट्समॅनला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न देखील असू शकेल. धावसंख्या जाईल ती म्हणजे 40 वर गरज आहे 22 धावांची. बॉल शिल्लक असतील 5. आपण पाहतायत मेयर चषक 2021 आणि सामना आहे पॉवर शेलार विपक्ष SSCC खंबालपाडा. पॉवर शेलार संघाला विजयासाठी अजूनही 5 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 वाईड लगातार हाताळलेले आहेत आणि कुठेतरी या 3 धावा बोनच्या स्वरूपात बहाल केल्या गेल्या आहेत. गोलंदाज धनाजीने पॉवर शेलार संघाला धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 41 या आकड्यावर. अजूनही 21 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 5. कुठेतरी दबाव घेतल्यासारखा जाणवतोय धनाजीने स्वतःवर, कारण शेवटचे षटक निर्णायक षटक आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. जवळपास हॅमर केला होता बॉलला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू स्टॉप करेपर्यंत फक्त 1च धाव पूर्ण करता आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचेल 42 या आकड्यावर. 4 बॉल्स 20 धावांची गरज आहे. 4 बॉल्स 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रत्येक क्षणाक्षणाला उत्कंठा वाढली जाते. प्रत्येक क्षणाक्षणाला उत्साह वाढला जातो. या सामन्याला रंगत आणण्याचं काम या 2 संघांनी केलंय. पुढचा बॉल यावेळेस कवसला ड्राईव्ह केलं जाते. 2 क्षेत्ररक्षक चेस करतायत. गॅप मधून चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. एक्स्ट्रा कव्हर रिजन चौकार. क्या उम्दा शॉट खेला है. तपती हुई गर्मी में चैलेंज के
एक्स्ट्रा कवर के ऊपर रही घास में आग लगाने वाला चौका था, लेकिन देरी से आया और ये 4 रन यहां पर पहुंचाते हुए 46 पर 5 विकेटों के नुकसान पर अभी भी 16 रनों की जरूरत है. 16 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच 4-3. यावेळेस एज लागते. यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय, स्टॉप केला जाईल. तोवर मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 47 या आकड्यावर. 47 रन्स. अजूनही 15 धावांची गरज आहे. 15 रन्स स्टील रिक्वायर्ड टू विन. आणि कुठेतरी जवळपासचा सामना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय SSCC कंबाळपाडा, कारण गोलंदाज आता कुठेतरी लयीमध्ये आलाय. कुठेतरी सूर गवसलाय गोलंदाज धनाजीला, कारण सुरुवातीला कुठेतरी अवांतर चेंडूची हाताळणी केली गेली होती, दबावामध्ये खेळ होत होता, पण त्यानंतर आता स्वतःला त्याने सावरलंय आणि दर्जेदार गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर पिच होता. खूप चांगली क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह, खूप चांगला स्टॉप लॉंग ऑनला. दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आणि पोहोचते ती म्हणजेच 48 आकड्यावर. अजूनही 14 धावांची गरज. आता मात्र कुठेतरी औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याच्या असं म्हणू शकतोय, कारण एका बॉलमध्ये 14 धावांची गरज प्रॅक्टिकली तर पूर्ण होऊ शकत नाहीये. पाहूया. फुल टॉस आहे. यावेळेस मात्र खेचलाय ऑन साइडला. काऊ कर्ण क्षेत्र निवडलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फ्लॅटेड 6. 6 धावा. बघा, शेवट तर षटकाराने झालाय, पण मात्र पराभवाच्या छायेत गेलाय तो म्हणजेच पॉवर शेलार संघ. विजयी झालाय SSCC कंबळपाडा. विजयी संघाचं अभिनंदन. हार्ड लक पॉवर शेलार. तो दोस्तों, इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जितेश शेलार. सबसे बड़ी बात है 7 रन से इस मैच को जीता गया है. जितेश ने 18 गेंदों में 34 रनों की नायाब पारी खेली और मनीष 7 रन से इस मैच को जीता है. यानी कि एक कमजोर बॉल पर अगर 6 आ जाता बीच में जो बल्लेबाज आउट हुए, तो ये मुकाबला पावर शेलार भी जीत सकती थी. यही बातें हैं जो मेयर कप नहीं, कोई भी टूर्नामेंट से खिलाड़ियों को सीखनी है कि हमारे 3 चीजों पर काम करना है. मैंने सही क्या किया, हमने गलत क्या किया और हम क्या अच्छा कर सकते थे. ये तीनों पर अब पावर शेलार को कल से काम करना होगा बचे हुए सीजन के लिए, और मैं समझता हूं पावर शेलर का भविष्य उज्जवल है. दूसरी ओर 18 बॉल में 34. आइए चलते हैं सिद्दीक बाबे की तरफ मैन ऑफ द मैच के लिए. धन्यवाद प्रियांशी स्टूडियो. आइए दोस्तों, मैन ऑफ द मैच सेरेमनी के लिए मैं आवाज देना चाहूंगा. आपको जुड़ जाना है. कमाल की बल्लेबाजी की, 34 रनों की बहुत ही वैल्यूएबल इनिंग खेली. इस वक्त प्रेजेंटेशन बॉक्स में जुड़ने जा रहे हैं कमालपाड़ा के बहुत मशहूर बैट्समैन. आइए मैन ऑफ द मैच के लिए मैं माजी नगर करता हूँ कि आपको प्रेजेंटेशन सेरेमनी में जुड़ जाना है. जितेश शेलार को ये खूबसूरत ट्रॉफी और 1000 रुपए का चेक दिया जा रहा है. बहुत धन्यवाद महेश जगताप जी जुड़ने के लिए. जितेश, सबसे पहले बताइए कि मापोर चषक को कैसा एंजॉय किया. सर, मापोर चषक की वैल्यू इतना बताऊंगा कि हमारे रिलेशन में आज शादी है, वो शादी छोड़ के हम लोग यहाँ मैच खेलने हैं. क्या बात है, शादी छोड़ के आए और जीत गए. खुशी तो यहाँ भी मिली. जितेश, जिस तरह की अपने बल्लेबाजी की, क्या लगता है पिच कैसा खेल रही है. पिछले दिन के हिसाब से आज बॉल ज़्यादा ट्रैवल हो रहे हैं और जोर से भी आ रहे हैं. जो पहले दिन से बॉल स्लो आ रहे थे बैट पे, इसलिए वेटिंग पे बॉल लग रहे थे. आज मेरा लास्ट ओवर में जो बॉल डॉट हुए वो थोड़ा बहुत वही मेरा मतलब कंफ्यूजन हो गया कि बॉल में वेट कर रहा था, बॉल जोर से निकल रही थी. जितेश, एक सवाल और करना चाहूंगा. साई शेलार है, बहुत बड़े बड़े बैट्समैन है आपकी टीम में, जीतू है. क्या लगता है कि ऊपर की बल्लेबाजी जो फ्लॉप हुई, आज देर शाम आपका मुकाबला है, शायद देखेंगे हम, तो अगले मैच में जो कमियां रही थी उसको पूरा करके आ पाएंगे. जी ज़रूर, मैं तो पूरी तरह से कोशिश करूंगा और साई से भी मैं बहुत मतलब विश्वास रखता हूँ कि साई भी अच्छी बैटिंग करेगा नाइट में, अगर नाइट में आज मैच होगी तो. हम अपेक्षा करें कि आपकी टीम आखिरी दिन की तरफ देख रही है. जरूर, पूरा 100%. ऑल द बेस्ट. दोस्तों, ये थे जितेश शेलार जिन्होंने 34 रनों की बारी खेली, मैन ऑफ द मैच. देखिए प्रियांशी स्टूडियो में आपको ले जाने से पहले मैं आपको कहता हूं कि जिस तरह पहले दिन से मापुर चषक के हम 10%
कैपेसिटी के मुताबिक ऑडियंस को एंट्री दे रहे हैं। जो चैलेंज की कैपेसिटी है उसका 10%, वो भी मास्क लगा के और सोशल डिस्टेंसिंग में आपको रहना है और सेफ रहना है, खुद को भी भिवंडी को सेव करना है, महापौर चषक को सेव करना है। यही निवेदन है लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर और चैलेंज ऑर्गेनाइजिंग कमेटी का और सम्माननीय महापौर साहिबा का। फिर से मैं कहता हूं, मास्क पहनिए, सेफ रहिए। देखिए मैं भी मास्क पहन रहा हूं, आप भी पहन लीजिए। इज ओवर टू प्रियांशी स्टूडियो।